यापूर्वी मागच्या तासाला आपण मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट त्याचा अभ्यास केलेला होता. आज आपल्याला त्या पुढील भाग राईट हँड थंब रूल उजव्या हाताच्या अंगठ्याचा नियम त्याचा अभ्यास करायचा आहे. यापूर्वी मागील पिरियडला आपण इफेक्ट्स ऑफ मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट हा अभ्यास केला. त्यानंतर इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट सर हॅन्स क्रिस्टन ओर्स्टेड त्याचा इंट्रोडक्शनचा अभ्यास केला आणि पुढे आज आपल्याला शिकायचा आहे राईट हँड थंब रूल. हा जो रूल आहे हा रूल कशासाठी आहे तर मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन फाइंड आउट करण्यासाठी आहे. म्हणजे जेव्हा एखाद्या कंडक्टरमधून इलेक्ट्रिक करंट फ्लो होतो तेव्हा मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन कशी असते हे समजण्यासाठी हा राईट हँड थंब रूल आहे. सुरुवातीलाच त्यांनी सांगितलंय धिस रूल इज कन्व्हिनियंट फॉर फाइंडिंग आउट द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस्ड बाय ए करंट फ्लोईंग थ्रू एन इलेक्ट्रिकल कंडक्टर. आपण मागे शिकलो होतो जेव्हा एखाद्या कंडक्टरमधून इलेक्ट्रिक करंट फ्लो होतो, समजा ए बी हा कंडक्टर आहे आणि त्या कंडक्टरमधून अशा प्रकारे करंट फ्लो होतो तेव्हा त्या कंडक्टरच्या भोवती अशा प्रकारे मॅग्नेटिक फील्ड तयार होतं. पण हे जे मॅग्नेटिक फील्ड आहे ह्या मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन कशी आहे म्हणजे ती डायरेक्शन अशी आहे की त्याची डायरेक्शन अशी आहे हे आपल्याला माहित नाही. तर ही डायरेक्शन समजण्यासाठी हा राईट हँड थंब रूल आहे. लक्षात आलं? राईट हँड थंब रूल इज used for finding out the direction of magnetic field produced by a current carrying conductor. एखाद्या करंट कॅरिंग कंडक्टरच्या भोवती जे मॅग्नेटिक फील्ड तयार होतं त्या मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन समजण्यासाठी. तर हा राईट हँड थंब रूल काय आहे नेमका तर उदाहरणार्थ एक इलेक्ट्रिक सर्किट आहे. एक इलेक्ट्रिक सर्किट जोडलेला आहे. एक छोटीशी फिगर काढतो मी. अशा प्रकारे एक बॅटरी वापरून आणि कंडक्टिंग वायर वापरून एक इलेक्ट्रिक सर्किट आहे आणि त्या बॅटरीचा हा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह टर्मिनल आणि हा आहे करंट कॅरिंग कंडक्टर. मध्ये एक की जोडली समजा इथे सर्किट क्लोज आणि ओपन करण्यासाठी आणि ए बी हा कंडक्टर आहे. ठीक आहे. तर ह्या कंडक्टर मधून आता करंट फ्लो होणार आहे. करंट कसा फ्लो होणार आहे तर लेफ्ट कडून राईट कडे म्हणजे करंटची डायरेक्शन असणार आहे ही फ्रॉम पॉझिटिव्ह टर्मिनल टू द निगेटिव्ह टर्मिनल मीन्स दिस इज द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक करंट. बरोबर. तर ही वरून खाली आहे. या फिगर मध्ये करंटची डायरेक्शन काय आहे खालून वर आहे. मुद्दाम म्हणून तुम्हाला उलट दाखवलं. तर आपला जो राईट हँड आहे राईट हँड म्हणजे उजवा हात या फिगर मध्ये दाखवलंय इथं हा उजवा हात आहे. हा उजवा हात काय करायचा त्या कंडक्टर भोवती गुंडाळायचा. उजवा हात त्या कंडक्टर भोवती गुंडाळायचा म्हणजे हा जो कंडक्टर आहे याच्या भोवती अशा प्रकारे गुंडाळायचा की अंगठा कोणाच्या डायरेक्शन मध्ये असला पाहिजे करंटच्या डायरेक्शन मध्ये असला पाहिजे. म्हणजे अंगठा ह्या करंटच्या डायरेक्शन मध्ये असला पाहिजे आणि जर अंगठा ह्या करंटच्या डायरेक्शन मध्ये असेल तर मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन कोणती असते तर त्या कंडक्टर भोवती गुंडाळलेली जी बोटे असतात ती बोटे काय करतात मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन दर्शवतात. म्हणजे आता उदाहरणार्थ इथं करंटची डायरेक्शन खाली आहे. जर तुम्ही याच्या भोवती तुमची बोटे गुंडाळली या कंडक्टर भोवती जर तुम्ही तुमच्या हाताची बोटे अशी गुंडाळली तर करंटची डायरेक्शन कुठली होईल ही होईल.
बरोबर. कल्पना करा, अंगठा तुमचा कुठं पाहिजे? या कंडक्टरच्या डायरेक्शनमध्ये खाली, खाली टोक करून पाहिजे अंगठा. तर गुंडाळलेली बोटे काय होणार? अशी गुंडाळलेली असणार आहेत. म्हणजे ही डायरेक्शन कशाची असणार आहे? मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन असणार. ठीक आहे. इथं त्यांनी पिक्चर दिलेला आहे, त्यामध्ये दिसतं आपल्याला. इन धिस पिक्चर यू कॅन सी दॅट a current carrying conductor is held in right hand. करंट कॅरी करणारा हा जो कंडक्टर आहे तो कसा पकडलेला आहे? उजव्या हाताने पकडलेला आहे. उजव्या हाताने पकडलेला आहे आणि तो कशा प्रकारे पकडायचा आहे? तर अंगठा जो आहे हा तो कोणाच्या डायरेक्शन मध्ये पाहिजे? करंटच्या डायरेक्शन मध्ये पाहिजे. आणि मग जर असं असेल, अंगठा हा जर करंटच्या डायरेक्शन मध्ये असेल, तर गुंडाळलेली जी बोटे आहेत ती कुणीकडून कुणीकडे आलेले आहेत? तर गुंडाळलेली बोटे इकडून इकडे आलेले आहेत. बरोबर. म्हणजे ही कोणाची डायरेक्शन झाली? मॅग्नेटिक फील्डची. येतंय का लक्षात? बोटे कुणीकडून कुणीकडून आलेले आहेत? इकडून इकडं बोटे आलेले आहेत. अशी गुंडाळलेले आहेत. म्हणजेच ही डायरेक्शन कोणाची झाली? मी इथं MF लिहितो, म्हणजे मॅग्नेटिक फील्ड. जर करंट वरच्या डायरेक्शनने असेल, अंगठ्याच्या दिशेमध्ये असेल, उजव्या हाताच्या अंगठ्याच्या दिशेने असेल, तर मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन काय असते? ती गुंडाळलेली बोटे जी आहेत त्याच्या डायरेक्शन मध्ये असते. लक्षात आलाय प्रकार? अशा प्रकारे हे काय आहे? उजव्या हाताच्या अंगठ्याचा नियम. आता इथं यांनी डायरेक्शन खाली दाखवलेलं आहे बघा, व्हाईट आणि हे येलो. हे काय आहे? हे पिवळ्या रंगाने दाखवलंय ते कुठं आहे? या हाताच्या पलीकडच्या बाजूनं ही डायरेक्शन आणि हाताच्या अलीकडच्या बाजूनं अशी डायरेक्शन आहे त्याची. बरोबर. हाताच्या पलीकडच्या बाजूनं पलीकडून इकडं आणि हाताच्या अलीकडनं अशी डायरेक्शन असणार आहे. ते बोट कशी कुणीकडून गेलेत त्या कंडक्टर भोवती आणि कुणीकडून आलेले आहेत त्याच्यावरनं आपल्याला काय कळतं? मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन. ठीक आहे. हे सोपं आहे. काय लिहिलंय? परीक्षेमध्ये प्रश्न येतो, राईट द राईट हँड थंब रूल. आपण लिहायचं, इमॅजिन दॅट you have held the conductor in your right hand in such a way that your thumb points the direction of current. म्हणजे कल्पना करा की जर तुम्ही करंट कॅरी करणारा कंडक्टर तुमच्या उजव्या हाताने पकडलेला आहे आणि कशा प्रकारे पकडलेला आहे? अंगठा हा करंटच्या डायरेक्शन मध्ये आहे. तेव्हा काय होतं? देन युअर फिंगर्स अराउंड द कंडक्टर, then turn your fingers around the conductor. The direction of fingers is in the direction of magnetic lines of force. म्हणजेच त्या कंडक्टर भोवती गुंडाळलेली बोटे ही कुणाची डायरेक्शन दर्शवितात? मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सची डायरेक्शन दर्शवितात. लक्षात आलं? ठीक आहे. अशा प्रकारे हा झाला राईट हँड थंब रूल. त्यानंतर हा जो राईट हँड थंब रूल आहे यालाच दुसरं नाव काय आहे? दिस राईट हँड थंब रूल इज ऑल्सो कॉल्ड ॲज मॅक्सवेल्स कॉर्क स्क्रू रूल. आणि पुढे त्यांनी तुम्हाला सांगितलंय व्हॉट इज द कॉर्क स्क्रू रूल. मॅक्सवेल्स कॉर्क स्क्रू रूल काय आहे? बरोबर. म्हणजे राईट हँड थंब रूलला काय म्हणायचं आहे? मॅक्सवेल्स कॉर्क स्क्रू रूल. आणि पुढे प्रश्न काय विचारलाय? कॉर्क स्क्रू रूल काय आहे? कॉर्क स्क्रू रूल काय आहे? आणि ह्या राईट हँड थंब रूलला काय म्हणायचं आहे? मॅक्सवेल्स कॉर्क स्क्रू रूल. ठीक आहे. चित्रामध्ये आपल्याला एक स्क्रू दिसतो. म्हणजे जसं की एखाद्या लाकडामध्ये आपण स्क्रू बसवतो. तो जो स्क्रू आहे त्याला आठे असतात. पुढे टोकदार असतं आणि पाठीमागं तो भाग मोठा मोठा होत आलेला असतो. तर या स्क्रूकडे जर बघितलं तुम्ही, तर हा स्क्रू ड्रायव्हरने बसवताना हा जो स्क्रू आहे तो स्क्रू ड्रायव्हर तुम्ही इथं लावणार आणि तुम्ही स्क्रू ड्रायव्हर फिरवणार
आता मला सांगा, हा स्क्रू आत जाण्यासाठी तुम्हाला स्क्रूड्रायव्हर कसा फिरवायला पाहिजे? कोणत्या डायरेक्शननी हा स्क्रूड्रायव्हर फिरवायला पाहिजे? या भिंतीमध्ये तो स्क्रूड्रायव्हर किंवा त्या लाकडामध्ये स्क्रूड्रायव्हर जाण्यासाठी तुम्ही त्याला कोणत्या डायरेक्शननी फिरवणार? म्हणजे या डायरेक्शननी स्क्रू तुम्ही असा फिरवणार. बरोबर. आणि स्क्रू जाणार कुठे? आत. म्हणजेच ही कशाची डायरेक्शन झाली? ही जी हिरव्या रंगाने दाखवलंय ही कशाची डायरेक्शन झाली? स्क्रू आत जाण्याची डायरेक्शन झाली. आणि तो स्क्रू ड्रायव्हर फिरवण्याची डायरेक्शन कुठली आहे? ही आहे. तो स्क्रू ड्रायव्हर त्याच्या बेसवर त्या स्क्रू ड्रायव्हरचं टोक ठेवून फिरवण्याची ही डायरेक्शन झाली. बरोबर. म्हणजे हे मॅग्नेटिक फील्डच्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स जे आहे त्याच्या राईट हँड थंब रूल आहे त्याच्यासारखंच आहे. कारण त्यामध्ये कसं होतं, ही जर करंटची डायरेक्शन असेल, तर त्याच्या भोवती जे आता उजव्या हाताने पकडा तुम्ही. उजव्या हाताने समजा हा कंडक्टर तुम्ही उजव्या हाताने अशा प्रकारे पकडला. आता उजवा हात त्याचा असं पकडलं आणि तुमच्या हाताचा अंगठा कुठं आहे? या करंटच्या डायरेक्शनने असं पकडलं. तर मॅग्नेटिक तुम्ही आता बघा बोटं कोणीकडून गेलेत? त्या कंडक्टरच्या अलीकडच्या बाजूने काय होणार? वरनं जाणार बोटं तुमची आणि त्या कंडक्टरच्या खालनं तुमची बोटं या डायरेक्शनने येणार. लक्षात आलं तुमच्या? म्हणजेच इथं ह्या दोघांमध्ये डायरेक्शन कशी आहे? सेम आहे. जसं करंटची डायरेक्शन आहे तशी इथं स्क्रू आत जाण्याची डायरेक्शन आहे. हां? आणि जसं इथं हे मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सची डायरेक्शन आहे तशी इथं तो स्क्रूड्रायव्हर तुम्ही फिरवण्याची डायरेक्शन त्याच्यासारखा आहे. म्हणून हा जो रूल आहे हा जो आत्ता आपण बघितला राईट हँड थंब रूल, यालाच दुसरं नाव काय? मॅक्सवेल्स कॉर्क स्क्रू रूल. तुम्हाला काय सांगितलं होतं? मॅक्सवेल्स नाही, मॅक्सवेल्स नाही. त्यांनी कुठला रूल लिहायला सांगितला होता? कॉर्क स्क्रू रूल लिहा म्हणून सांगितलं होतं. तर कॉर्क स्क्रू रूल म्हणजे हा रूल आहे. ठीक आहे. पुढे एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. आणखी एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे आपल्याला. त्यामध्ये सांगितलंय त्यांनी, मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस्ड बाय करंट थ्रू ए सर्क्युलर लूप ऑफ कंडक्टिंग वायर. म्हणजे कंडक्टिंग वायरची एक सर्क्युलर लूप बनवलेली आहे. लूप म्हणजे गोलाकार भाग असा बनवलेला आहे. आणि त्याची 2 टोके अशी खाली घेतलेली आहे. बरोबर. हा जो भाग आहे गोलाकार ह्याला काय म्हणायचं आहे? लूप. लक्षात आलंय? ठीक. आणि खाली जी 2 टोकं आलेली आहेत, मग त्या 2 टोकामध्ये इथं एक रेझिस्टन्स जोडलेला आहे. आणि तो रेझिस्टन्स कसा आहे? व्हेरिएबल रेझिस्टन्स आहे. आता व्हेरिएबल रेझिस्टन्स कशासाठी आहे? तर त्या कंडक्टरमधून फ्लो होणारा रेझिस्टन्स जर तुम्ही वाढवला 1 मिनिट हां. ही फिगर मी पुन्हा काढतो, म्हणजे ते अधिक लक्षात येईल. हां. तर काय केलं, एक सर्क्युलर लूप घेतलेले आहे आणि तिचे 2 टर्मिनल्स जे आहेत टोकं, ते इथं काय जोडलाय? एक रेझिस्टन्स जोडलाय. रेझिस्टन्स कसा आहे? व्हेरिएबल रेझिस्टन्स आहे. आणि त्याचं टोक बॅटरीच्या पॉझिटिव्हला, नंतर बॅटरीचं निगेटिव्ह टर्मिनल अशा प्रकारे इकडं आणलंय आणि ही अशी लूप जोडलेली आहे. ठीक आहे. तर आता इथं काय आहे? तर हा जो व्हेरिएबल रेझिस्टन्स आहे, व्हेरिएबल रेझिस्टन्समुळे काय होणार आहे? रेझिस्टन्स कमी किंवा जास्त करता येणार आहे. रेझिस्टन्स जर तुम्ही कमी केला, रेझिस्टन्स जर कमी केला, तर यामधून फ्लो होणारा करंट जो आहे त्याची अमाउंट कशी असणार आहे? जास्त असणार आहे. लक्षात आलंय? आणि रेझिस्टन्स जर जास्त असेल, हा व्हेरिएबल रेझिस्टन्स आहे. त्याचा रेझिस्टन्स तुम्ही जर वाढवला, तर यामधून फ्लो होणारा करंट जो आहे त्याची अमाउंट कशी असणार आहे? कमी असणार आहे. म्हणजेच या सर्किटमधून फ्लो होणारा करंट कमी जास्त करण्यासाठी काय बसवलेलं आहे? व्हेरिएबल रेझिस्टन्स बसवला. ठीक आहे. काय केलं? ॲक्टिव्हिटी बघा. सुरुवातीलाच त्याने लिहिलंय,
we have learnt about the magnetic lines of force of magnetic field produced by current flowing through a straight conductor. एखाद्या सरळ कंडक्टर मधून जेव्हा करंट फ्लो होतो तेव्हा त्याच्या भोवती जे मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स असतात त्याची डायरेक्शन कशी असते त्याचा आपण अभ्यास केलेला आहे. त्यानंतर पुढे व्हॉट विल हॅपन टू द मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स ऑफ द फील्ड प्रोड्यूस्ड बाय ए करंट फ्लोईंग थ्रू ए लूप मेड बाय बेंडिंग ए स्ट्रेट वायर. म्हणजेच अशा प्रकारे जर ती वायर अशी स्ट्रेट वायर आहे ती जर अशी बेंड केली म्हणजे तिच्यापासून जर लूप तयार केला तर तिच्यामध्ये मॅग्नेटिक फील्ड कसं तयार होईल ते आपल्याला शिकायचं आहे. पुढे सांगितलंय त्यांनी ए सर्किट इज कम्प्लिटेड बाय कनेक्टिंग व्हेरियस कंपोनंट्स ॲज शोन इन फिगर. वेगवेगळे कंपोनंट्स बॅटरी, व्हेरिएबल रेजिस्टर, एमिटर. एमिटर कशासाठी करंट मेजर करण्यासाठी आणि अशा प्रकारे त्या लूप वापरून इलेक्ट्रिक सर्किट जोडलेला आहे. इफ द करंट पासेस थ्रू द लूप म्हणजेच जेव्हा ह्या लूप मधून अशा प्रकारे करंट फ्लो होईल मग तेव्हा काय होईल इफ द करंट पासेस थ्रू द लूप मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स आर प्रोड्युस्ड ॲट ईच पॉइंट ऑफ द लूप. म्हणजेच ही जी लूप आहे ह्या लूपच्या प्रत्येक पॉइंट जवळ या पॉइंट जवळ हे तयार झालेलं मॅग्नेटिक फील्ड या पॉइंट जवळ तयार झालेलं मॅग्नेटिक फील्ड अशाच प्रकारे इथला जो पॉइंट आहे इथं देखील मॅग्नेटिक फील्ड अशा प्रकारे मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स म्हणजेच मॅग्नेटिक फील्ड तयार होईल. प्रत्येक पॉइंटला ते मॅग्नेटिक फील्ड तयार होईल. बरोबर. ॲट ईच पॉइंट ऑफ द लूप मॅग्नेटिक field is produced or magnetic lines of force are produced. As we go away from the as we go away from the wire the concentric circles representing the magnetic lines of force will become bigger and bigger. म्हणजे तुम्ही जसं ज्या पॉइंटला हे मॅग्नेटिक फील्ड तयार झालं तिथून जसं तुम्ही दूर जाल तसे हे जे कॉन्सेंट्रिक सर्कल्स आहेत ते काय होत जातात मोठी मोठी होत जातात. त्यानंतर खाली सांगितलंय तुम्हाला ॲज वी गो टुवर्ड्स द सेंटर ऑफ द लूप ऑफ द सर्कल बिकमिंग सो बिग दॅट इट्स आर्क कॅन बी शोन ॲज ए स्ट्रेट लाईन. जर तुम्ही त्या सेंटरला जर गेला हे जे मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स तयार झालेले आहेत ह्याच्या जर सेंटरकडे तुम्ही जर गेला तर काय होतं लूप सेंटर ऑफ द लूपच्या सेंटरकडे गेला. लूपचं सेंटर म्हणजे का ही लूप आहे ही लूपचं सेंटर इथं असणार आहे. त्या सेंटरकडे जर तुम्ही गेला एक मिनिट हा तर हे लूपचं सेंटर आहे. या सेंटरकडे जसं तुम्ही जाल तसं त्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स अशा काय होत जातात म्हणजे मोठ्या होत जातात. इथं लहान आहे परत मोठी परत मोठी परत मोठी याप्रमाणे as we go towards the center of this loop the circles become bigger and bigger. सर्कल्स काय होतात असे मोठी मोठी होत जातात आणि मग म्हणून त्यांनी मध्यभागी अशी एक काय दाखवले एक स्ट्रेट लाईन दाखवली. ती सर्कल्स इतकी मोठी होतात की जणू काय एक लाईन असल्यासारखा भास होतो. लक्षात आलं का म्हणजे जणू एक अशी लाईन आहे असं वाटतं इतकी ती सर्कल्स मोठी होतात. ठीक आहे. पुढे पुढे सांगितलंय इन दिस फिगर द मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स आर शोन नियर पॉइंट्स पी अँड क्यू ओनली. फक्त पी आणि क्यू ह्या दोन पॉइंट जवळ ह्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स दाखवल्यात. हाऊएव्हर तथापि दे विल बी क्रिएटेड नियर ईच पॉइंट ऑन द लूप. या लूपवर फक्त पी या पॉइंट जवळ लाईन्स ऑफ फोर्स काढलेले आहेत आणि क्यू पॉइंटवर तुम्ही प्रत्येक पॉइंटवर मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स काढू शकता. ठीक आहे. पुढं likewise each point will produce magnetic field at the center of loop.
तर प्रत्येक पॉईंटमुळं सेंटरजवळ मॅग्नेटिक फील्ड तयार होईल. ते सेंटर जे आहे त्या पॉईंटपासून खूप दूर अंतरावर आहे. तिथं सर्कल्स मोठी होत गेलेले आहेत, बिगर आहेत, त्यामुळे तिथं फक्त स्ट्रेट लाईन दिसणार आहे. बाय मेकिंग यूज ऑफ राईट हँड थंब रूल, check that every point on the loop contributes the magnetic lines of force at the center of loop, and these lines of force at the center of loop are in the same direction. तर इथं तुम्ही काय करायचं आहे, या प्रत्येक पॉइंटला जो राईट हँड थंब रूल आहे तो वापरायचा आहे. ठीक आहे. आता उदाहरणार्थ इथं एक पॉइंट आहे पी पॉइंट, आणि ह्या पी पॉइंट जवळ करंटची डायरेक्शन मी ग्रीन कलरनी दाखवतो. म्हणजे करंटची डायरेक्शन ही असणार आहे खालून वरती. बरोबर. आता तुम्ही उजव्या हाताने या हिरवा जो ॲरो दाखवलाय तिथं उजव्या हाताने पकडा अशी कल्पना करा. या कंडक्टरला उजव्या हाताने पकडा आणि तुमचा अंगठा कुठं पाहिजे, या हिरवा जो ॲरो दाखवलाय त्या डायरेक्शननी, म्हणजे करंटच्या डायरेक्शननी तुमचा अंगठा पाहिजे. अंगठा कुठं पाहिजे, वरती. अशा प्रकारे पी पॉइंट जवळ तुम्ही कंडक्टर उजव्या हाताने पकडला, करंटची डायरेक्शन तिकडे आहे. मग गुंडाळलेली जी बोटे आहेत तुमची त्याची डायरेक्शन बघा बरं काय होईल. ह्या कंडक्टरच्या पलीकडे त्याची डायरेक्शन अशी होईल, इकडून इकडे, आणि कंडक्टरच्या अलीकडे त्याची डायरेक्शन अशी असेल. लक्षात आलं. अशा प्रकारे, आणि त्यांनी तुम्हाला इथं दाखवलंय बघा ही डायरेक्शन आहे बघा. बरोबर आहे का. हा निळा जो ॲरो आहे तो इकडे गेला, ती डायरेक्शन, आणि पलीकडं डायरेक्शन अशी आहे. अशा प्रकारे आता क्यू पॉइंट जवळ बघा तुम्ही, क्यू पॉइंट जवळ म्हणजे आता इथं क्यू पॉइंट आहे, इथं करंटची डायरेक्शन ग्रीन कलरने दाखवतो. करंटची डायरेक्शन डाऊनवर्ड डायरेक्शन, खाली आहे. करंट खालच्या डायरेक्शन येणार. बरोबर आहे का. का बरं खालच्या डायरेक्शन, कारण इथं हे बॅटरीचं पॉझिटिव्ह टर्मिनल आहे, म्हणजे करंट इकडे फ्लो होणार असा खालून वर. इकडे करंट असा जाणार करंट. बरोबर आहे का. ही करंटची डायरेक्शन, म्हणजे इथं करंट कुठं वरून खाली येणार आहे. मग करंट जर वरून खाली येत असेल, आता तुम्ही क्यू पॉइंट जवळ उजव्या हाताने पकडा, आणि कसं पकडायचं, तुमचा अंगठा कुठं पाहिजे, करंटच्या डायरेक्शन मध्ये, म्हणजेच हिरव्या बाणाने जे दाखवलंय या डायरेक्शननी तुमचा अंगठा पाहिजे, आणि बोटे कुठं गुंडाळायचे आहेत, त्या कंडक्टर भोवती गुंडाळायचे आहेत. जर गुंडाळली, ठीक आहे, तर काय होईल, तर करंटची डायरेक्शन काय असेल, तुमच्या अलीकडच्या बाजूनी करंटची डायरेक्शन अशी असेल, त्या कंडक्टरच्या अलीकडच्या बाजूने ही डायरेक्शन असेल, आणि पलीकडं बोटे अशी बोटांची टोक आहेत तुमच्या, त्यामुळे ती डायरेक्शन अशी असेल. बरोबर. अलीकडे कंडक्टरच्या अलीकडे तुमचा हात आहे, क्यू पॉइंटच्या अलीकडे तुमचा हात आहे. बरोबर, म्हणजे बोट अलीकडून पलीकडे गेलेले आहेत कंडक्टर भोवती, म्हणजे तिथं तुमची डायरेक्शन अशी असणार. ठीक आहे. अशा प्रकारे या सर्क्युलर लूपच्या प्रत्येक पॉइंट जवळ राईट हँड थंब रूल वापरून आपण मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सची डायरेक्शन फाइंड करू शकतो. ठीक आहे. त्यानंतर पुढे सांगितलंय, द इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटिक फील्ड ॲट एनी पॉइंट इज प्रोड्यूस्ड बाय करंट फ्लोईंग थ्रू ए वायर. म्हणजेच त्या सर्क्युलर लूपच्या प्रत्येक पॉइंट जवळ तयार होणारा करंट जो आहे त्या करंटवर मॅग्नेटिक फील्डची इंटेन्सिटी अवलंबून असणार आहे. म्हणजे याचा अर्थ काय, जर हा व्हेरिएबल रेजिस्टन्स जो आहे, या व्हेरिएबल रेजिस्टन्स मध्ये रेजिस्टन्स जर तुम्ही कमी केला तर फ्लो होणारा करंट जास्त असणार आहे, आणि करंट जितका जास्त फ्लो होईल तितकं मॅग्नेटिक फील्ड हे अशा प्रकारे खूप दूर अंतरापर्यंत जाईल. म्हणजे द इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटिक फील्ड डिपेंड्स अपॉन द अमाऊंट ऑफ करंट फ्लोईंग थ्रू द सर्क्युलर लूप. जर करंट कमी असेल
तर मॅग्नेटिक फील्ड कमी असेल आणि करंट आय जर जास्त असेल तर मॅग्नेटिक फील्ड जास्त असेल. ठीक आहे, खूपच सोपं आहे, यामध्ये काही वेगळं नाही, हे आपण शिकलोय पूर्वी. त्यानंतर पुढे सांगितलंय तुम्हाला, पुन्हा एकदा, द इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटिक फील्ड ॲट एनी पॉइंट प्रोड्यूस्ड बाय ए करंट flowing through a wire is dependent on the current, as we have seen in the experiment 4.6. try this 4.6 मागे आपण शिकलो होतो. पुढे, this means that if there are n turns in the loop, the magnetic field n times of that produced by a single loop will be created. म्हणजेच इथं ही जी लूप आहे, सर्क्युलर लूप, त्याचे किती टर्न्स आहेत? टर्न म्हणजे वेढे, गुंडाळे, एक टर्न आहे, एक वेटोळा आहे. जर तुम्ही अशा प्रकारे इकडून वायर आणली आणि त्याचे नंबर ऑफ टर्न्स केले, असे भरपूर टर्न्स गुंडाळले आणि परत खाली घेतलं, बरोबर, आणि पुढं मग व्हेरिएबल रेजिस्टन्स जोडला, करंट मोजण्यासाठी ॲमीटर जोडला, अशा प्रकारे जर जोडलं तर काय होईल? किती मॅग्नेटिक फील्ड तयार होईल? तर n टाइम्स. एक टर्न असेल तर जेवढं मॅग्नेटिक फील्ड तयार होईल त्याच्या ऐवजी n टर्न्स असतील, नंबर ऑफ टर्न्स असतील, तर मॅग्नेटिक फील्ड हे n पटीने, n टाइम्स ने काय होईल? इन्क्रीज होईल. इफ n टर्न्स आर युज्ड in this circuit, then the magnetic field will be increased by n times. n टाइम्स ने ते मॅग्नेटिक फील्ड काय होईल? इन्क्रीज होईल. ठीक आहे, सोपं आहे. आणि पुढे सांगितलंय तुम्हाला, ऑन डिस्कसिंग विथ युअर टीचर, with your guidance, with their guidance, see if you can perform the above experiment by collecting appropriate material. तुम्ही प्रयोगशाळेमध्ये योग्य मटेरियल वापरून हा एक्सपेरिमेंट करू शकता शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली. द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड कॅन बी डिटरमाइंड विथ द हेल्प ऑफ मॅग्नेटिक निडल. तर इथं मॅग्नेटिक निडलची डायरेक्शन तुम्ही मॅग्नेटिक फील्डची किंवा मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स ज्या आहेत त्यांची डायरेक्शन प्रत्येक ठिकाणी या पॉइंट जवळ मॅग्नेटिक निडल ठेवायची आणि मग मॅग्नेटिक निडलची डायरेक्शन कशी आहे त्याच्यावरनं तुम्ही मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सची डायरेक्शन तीच येते का राईट हँड थंब रूलनुसार हे पडताळून पाहू शकता. ठीक आहे, अशा प्रकारे सर्क्युलर लूपमध्ये जे मॅग्नेटिक फील्ड कसं तयार होतं ते आपण बघितलं. याच्या पुढील भाग आहे मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू करंट इन ए सॉलिनॉइड. हा भाग आपण नेक्स्ट पिरियडला शिकूया. ठीक आहे, थांबूया आपण.